नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, फुटबॉल हा फक्त एक खेळ नाही, तो भावना आहे, संस्कृती आहे आणि आता तर एक मोठी प्रचंड अर्थव्यवस्था देखील बनला आहे. जगभरातील अब्जावधी लोकांचं लक्ष वेधून घेणारा फिफा वर्ल्ड कप हा मैदानावर खेळला जाणारा खेळ असला तरी यामागे अब्जावधी डॉलर्सची उलाढाल, हजारो कंपन्यांची गुंतवणूक, लाखो रोजगार आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी मोठी आर्थिक साखळी कार्यरत आहे. आणि आता 2026 मध्ये होणारा फिफा विश्वचषक हा इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक ठरणार आहे. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या 3 देशाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत प्रथमच 48 संघ सहभागी होणार आहे. तब्बल 104 सामने खेळवले जाणार आहे आणि 16 वेगवेगळ्या शहरांमध्ये फुटबॉल महोत्सव रंगणार आहे. यामुळे हा वर्ल्ड कप केवळ क्रीडा इतिहासातच नव्हे तर आर्थिक इतिहासात देखील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आता प्रश्न असा आहे की या विश्वचषकातून सर्वाधिक पैसा कोण कमवणार? फिफा की प्रायोजक कंपन्या, यजमान शहरे की स्थानिक उद्योग? चला तर मग संपूर्ण आर्थिक समीकरणाचा सविस्तर आढावा घेऊया. सर्वप्रथम बोलूया फिफाच्या कमाईबद्दल. फिफाच्या अंदाजानुसार 2026 विश्वचषकातून संस्थेला सुमारे 10.9 अब्ज डॉलर्सचा महसूल मिळू शकतो. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास 90,000 कोटींच्या आसपास जाते. काही आर्थिक अहवालानुसार फिफाच्या 2023 ते 2026 या संपूर्ण व्यावसायिक चक्रातील एकूण कमाई ही 13 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. ही रक्कम अनेक देशांच्या आर्थिक अर्थसंकल्पापेक्षा देखील मोठी आहे. या कमाईचा सर्वात मोठा स्रोत आहे प्रसारण हक्क. आज जगभरातील लाखो नव्हे तर अब्जावधी प्रेक्षक टीव्ही, मोबाईल, OTT आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हे सामने पाहतात. यामुळे या स्पर्धेच्या प्रसारणाचा हक्क मिळवण्यासाठी जागतिक मीडिया कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा ही रंगलेली असते. फिफाला केवळ प्रसारण हक्कामधूनच 4 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे. यानंतर येतात प्रायोजक. ॲडिडास, कोका-कोला, विजा, हुंडाई, लिनोवो, कटार एअरवेज आणि अॅरामको यासारख्या जागतिक मोठ्या कंपन्या फिफासोबत जोडलेल्या आहेत. या कंपन्यांसाठी विश्वचषक हा जगभरातील ग्राहकांपर्यंत स्वतःला पोहोचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. यामुळे फिफाला प्रायोजकमधून सुमारे 2.8 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक महसूल हा प्राप्त होतो. तिकीट विक्री, हॉस्पिटॅलिटी पॅकेजेस, अधिकृत वस्तूंची विक्री, डिजिटल कंटेंट आणि परवाना शुल्क यामधून देखील अब्जावधी डॉलर्सची कमाईही होत असते. मात्र मित्रांनो, फिफाची कमाई वाढण्यामागे एक मोठं कारण म्हणजे स्पर्धेचा वाढलेला आकार. यापूर्वी विश्वचषकात 32 संघ सहभागी होते. आता ही संख्या 48 वर गेली आहे. सामन्यांची एकूण संख्या 64 वरून थेट 104 वर गेली आहे. म्हणजेच अधिक सामने, अधिक प्रेक्षक, अधिक जाहिराती आणि अर्थातच अधिक महसूल. पण ही कथा केवळ फिफापर्यंत मर्यादित नाही, कारण या स्पर्धेचा परिणाम संपूर्ण उत्तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. फिफा आणि विविध आर्थिक अभ्यासानुसार या स्पर्धेमुळे उत्तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत तब्बल 40.9 अब्ज डॉलर्सची भर पडू शकते. ही रक्कम अनेक छोट्या देशांच्या GDP इतकी मोठी आहे. याशिवाय सुमारे 8,24,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे रोजगार केवळ स्टेडियम पुरते मर्यादित नसून पर्यटन, वाहतूक, हॉटेल्स, रेस्टॉरंट, सुरक्षा सेवा, इव्हेंट मॅनेजमेंट, किरकोळ विक्री, डिजिटल सेवा आणि मनोरंजन उद्यानं अशा अनेक क्षेत्रांमध्ये याचा विस्तार आहे. आणि आता बोलूया त्या क्षेत्राबद्दल ज्याला सर्वाधिक फायदा होणार आहे. ते क्षेत्र म्हणजे पर्यटन उद्योग. मित्रांनो, कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा सर्वात मोठा आर्थिक फायदा पर्यटन क्षेत्राला होतो. लाखो चाहते विश्वचषक पाहण्यासाठी वेगवेगळ्या देशातून उत्तर अमेरिकेत येणार आहेत. हे पर्यटक केवळ सामना पाहणार नाहीत, तर ते हॉटेलमध्ये राहतील, स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जेवतील, खरेदी करतील, पर्यटन स्थळांना भेट देतील आणि वाहतूक सेवांचा वापर करतील. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर पैसा फिरणार आहे. काही भागांमध्ये आधीच सुट्टीसाठी घर भाड्यांच्या बुकिंगमध्ये 50% अधिक वाढ ही नोंदवली गेली. मियामी, न्यू जर्सी, कॅन्सास सिटी, डॅलस आणि लॉस एंजेलिस यासारख्या शहरांमध्ये निवास व्यवस्थेची मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषतः लॉस एंजेलिसमध्ये विश्वचषकामुळे सुमारे 594 दशलक्ष डॉलर्सचा अतिरिक्त आर्थिक परिणाम होऊ शकतो. न्यूयॉर्क, न्यू जर्सी या परिसरात अंतिम सामना होत असल्याने त्या भागातील व्यवसायांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्व सकारात्मक चित्राच्या दुसऱ्या बाजूला एक मोठं आव्हान देखील आहे आणि ते म्हणजे खर्च. विश्वचषक आयोजित करणं हे अत्यंत खर्चिक प्रक्रिया असते. स्टेडियम आधुनिकीकरण, सुरक्षा व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक,
फॅन झोन, डिजिटल नेटवर्क आणि आरोग्य सुविधा यासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च येतो. अनेक शहरांनी आधीच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ही सुरू केली आहे. काही शहरांना केंद्र सरकारकडून निधी मिळण्यास विलंब होत असल्याने स्थानिक प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे. विशेषतः सुरक्षा हा सर्वात मोठा विषय मानला जातो. लाखो प्रेक्षक, हजारो विदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढते. यामुळे पोलीस, सुरक्षा यंत्रणा, तंत्रज्ञान आणि देखरेख यासाठी मोठा खर्च हा केला जातो. आता बोलूया आणखी एका वादग्रस्त विषयाबद्दल, तो म्हणजे तिकीट दर. फिफाने यावेळी डायनामिक प्रोसेसिंग मॉडेल स्वीकारले आहे. म्हणजेच मागणी वाढली की तिकिटांचे दर देखील वाढणार आहे. परिणामी काही सामन्यांची तिकिटे ही विक्रमी दराने विकली जातील. त्यामुळे सामान्य फुटबॉल चाहत्यांची नाराजी दिसून येत आहे. काही सामन्यांमध्ये महागड्या तिकिटामुळे रिकाम्या जागा दिसल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. मात्र फिफाच्या मते जागतिक स्तरावर तिकिटांची मागणी अद्यापही प्रचंड आहे आणि लाखो तिकिटे आधीच विकली गेली आहेत. यासोबतच वाहतूक व्यवस्थेवर देखील मोठा खर्च होत आहे. विश्वचषकादरम्यान लाखो लोकांची ये-जा सुरळीत ठेवणे हे यजमान शहरांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. न्यूजर्सीमध्ये सार्वजनिक वाहतूक शुल्क वाढवण्याच्या प्रस्तावावरून फिफा आणि स्थानिक प्रशासनामध्ये मतभेद झाल्याच्या चर्चा देखील सर्वात रंगल्या आहेत. फिफाच्या मते वाहतूक खर्च वाढल्यास प्रेक्षकांची संख्या कमी होऊ शकते आणि स्थानिक व्यवसायांना देखील त्याचा फटका बसू शकतो. मित्रांनो, एकीकडे आर्थिक संधी वाढत असताना दुसरीकडे हवामान बदलांच्या संकटांना देखील या विश्वचषकाला सामोरे जावं लागत आहे. संशोधकांच्या नुसार 104 सामन्यांपैकी जवळपास 26 सामने अतिउष्ण हवामानाच्या परिस्थितीत खेळवले जात आहे. त्यामुळे प्रेक्षक, खेळाडू, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त व्यवस्था करावी लागणार आहे. शीतकरण सुविधा, सावलीची व्यवस्था, वैद्यकीय केंद्रे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्य उपाययोजना यासाठी अतिरिक्त निधी हा भरावा लागणार आहे. यामुळे आयोजकांसमोर आर्थिक आणि व्यवस्थापकीय अशा दोन प्रकारची आव्हाने या ठिकाणी उभी राहणार आहे. आता प्रश्न असा आहे की या 3 यजमान देशांपैकी सर्वाधिक फायदा कोणत्या देशाला होणार? अनेक अर्थतज्ञांच्या मते मेक्सिकोला सर्वाधिक फायदा हा होऊ शकतो. कारण मेक्सिकोची अर्थव्यवस्था पर्यटन आणि सेवा क्षेत्रावर तुलनेने अधिक अवलंबून आहे. यामुळे पर्यटकांची वाढती लोकसंख्या ही स्थानिक व्यावसायिकांसाठी मोठी संधी ठरू शकते. अमेरिकेची अर्थव्यवस्था इतकी मोठी आहे की विश्वचषकाचा राष्ट्रीय GDPवर परिणाम तुलनेने मर्यादित राहील. मात्र ज्या शहरांमध्ये सामने होणार आहे त्या शहरांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा हा होऊ शकतो. कॅनडाला देखील पर्यटन, हॉस्पिटॅलिटी आणि पायाभूत सुविधा विकासाच्या माध्यमातून लाभ घेण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत पाहता फिफा विश्वचषक 2026 ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून एका विशाल आर्थिक प्रकल्पाचा एक भाग आहे. अब्जावधी डॉलर्सची उलाढाल, लाखो पर्यटक, हजारो रोजगार आणि जागतिक प्रसिद्धी यामुळे ही स्पर्धा आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र अंतिम यशाचे खरे मोजमाप विश्वचषक संपल्यावरती होणार आहे. कारण खरा प्रश्न असेल की या अब्जावधी डॉलर्सचा उत्सवाचा स्थानिक नागरिकांना, लघु उद्योगांना आणि यजमान शहरांच्या अर्थव्यवस्थेला किती दीर्घकालीन फायदा मिळतो. फुटबॉलचे सामने काही आठवड्यात संपतील, स्टेडियममधील जल्लोष देखील शांत होईल, पण या स्पर्धेने निर्माण केलेले आर्थिक वारसा अनेक वर्ष चर्चेत राहतील. आणि म्हणूनच फिफा विश्वचषक 2026 हा केवळ फुटबॉलचा उत्सव नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भव्य प्रयोग आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.